सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी, आनंदात, समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्यासाठी आले आहे. चला तर मग ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला अनुभव येथे सांगत आहे. स्वामी भक्तांनो, खरंच स्वामींची जर मनापासून सेवा केली आणि स्वामींना जर खरंच अंतःकरणापासून कळवळून जर काही मागितलं ना, तर स्वामी नक्की देतात. मला असाच काही अनुभव आलेला आहे. मी स्वामी सेवेत येण्याचं कारण म्हणजे माझ्या घरातील दुःख, खूप संकटाने मी ग्रासले होते आणि त्याच दरम्यान स्वामी महाराज माझ्या आयुष्यात आले. आज मला 3-4 वर्ष झाले तशी मी स्वामी सेवेत आहे, पण म्हणावं असे काही अनुभव मला आत्तापर्यंत आलेच नव्हते. आणि मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. तसेच माझे नाव आरती आहे. मला काही अनुभव आले नाही. मग आम्ही जिथे राहतो ना, तिथे स्वामींचा मठ आहे. आता त्या मठामध्ये स्वामी जसे झोपलेल्या अवस्थेत आहे ना, तशी त्यांची तिथे मूर्ती आहे. आता तिथे मग सर्व लोक येतात आणि त्यांचे पाय वगैरे चेपण्याची सेवाही करत असतात. आता जेव्हा स्वामींचे पाय वगैरे चेपले जातात त्यावेळेस काय होतं ना, की मग ती ज्याच्या वाट्याला येईन तेवढी वेळ ती सेवा करतात. एक दिवस असेच मी मठामध्ये गेले आणि स्वामींचे पाय मी जवळपास 2 तास चेपत होती आणि माझ्या मनामध्ये एकच आलं होतं की स्वामी, तुम्ही किती जणांना छान छान अनुभव देतात, तुमचं अस्तित्व दाखवतात, तुम्ही हम गया नहीं जिंदा हो हे सांगतात, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असेही म्हणतात. किती छान लोकांना प्रचिती आली. मी तर खूप जणांचं ऐकते, खूप जणांचे अनुभव ऐकते, पण मला आता किती दिवस झाले तुमच्या सेवेमध्ये आहे, मला तर असा काहीच एक अनुभव आलेला नाही. का बरं स्वामी, मला पण तुमचं अस्तित्व दाखवा, काहीतरी दृष्टांत द्या, काहीतरी तुमचं अस्तित्व मला दाखवा, असं मी स्वामींना मनातल्या मनात म्हणत होती आणि पाय चेपत होती. आणि त्यानंतर आरतीची वेळ होणार होती. आरतीची वेळ झाली त्यामुळे तेथील जे पुजारी वगैरे होते ते आले आणि म्हणे आता आरतीची वेळ होणार आहे. मग ते आल्यानंतर मग मी बाजूला झाली, कारण ते संध्याकाळची आरती होती आणि संध्याकाळची आरती झाल्यानंतर ते महाराजांना झोपवतात. जसे अक्कलकोट महाराजांना झोपवले जातात अक्कलकोटमध्ये, तसंच काही इथेही केलं जातं. मग महाराजांचे ते छोट्या छोट्या उश्या, ते सर्व काही साफ वगैरे करणे, ते सर्व काही ते करतात आणि ते रोज तेच महाराज करत असतात. मग ते आले आणि ते साफ करू लागले. मग मी बाहेर गेली. म्हटलं आता आरतीची वेळ झाली तर आपण बाहेर जाऊया, बाहेर जाऊन उभं राहूया. मग त्यांनी ते साफ केलं आणि मी तिथून सर्व काही बघत होते. माझ्या जवळूनच ते थोड्याच अंतरावरती होतं. सर्व काही बघत होते. तर तिथे ते साफ करत होते तेव्हा काहीच नव्हतं. त्यांनी सर्व काही साफ वगैरे केलं. साफ वगैरे केल्यानंतर जे महाराजांच्या उशा खालून त्यांनी काय केलं ना, की हे केलं, असा हात घातला. मला वाटलं की त्यांनी फुलंच घेतले आहे आणि त्यांनी मला आवाज दिला. आता आवाज दिला, मला काय वाटलं की स्वामींच्या खालचे त्यांनी मला फूल देत आहे. मी खूप गडबडीने घाईघाईत हात पुढे केला की मला आता फूल मिळणार आहे, स्वामींचं काहीतरी मिळणार, म्हणून मी हात पुढे केला आणि त्यांनी माझ्या हातावरती हे ठेवलं, वस्तू ठेवली. तर मी म्हणजे असं गडबडीने बघितलं की काय आहे, मला वाईट दिसलं. तर प्रत्यक्षात स्वामी महाराजांची मूर्ती त्यांनी माझ्या हातावरती ठेवली होती. आणि त्यावेळेस जेव्हा मी बघितलं साफ करताना, तेव्हा तिथे काही एक नव्हतं. ती मूर्ती कुठून आली? प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्याकडे आले. इतकी प्रचंड गर्दी होती ना त्या दिवशी आरतीला, पण एवढ्या गर्दीमधून त्यांनी मला आवाज दिला आणि माझ्याच हातावरती ती ठेवली. कारण मी 2 तास स्वामींना एकच म्हणत होती, काहीतरी तुमचा साक्षात्कार द्या, काहीतरी तुमचं अस्तित्व दाखवा, मलाही काहीतरी चमत्कार दाखवा, मलाही काहीतरी अनुभव येऊ द्या, असं मी म्हणत होती. आणि लगेच स्वामींनी मला अनुभव दिला. माझ्या हातावरती स्वामींची मूर्ती होती आणि मी ती हातावरती ठेवूनच आरती वगैरे म्हटली आणि माझ्या डोळ्यामध्ये खरंच अश्रू वाहत होते की स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली, मला अनुभव दिला. प्रत्यक्षात स्वामी माझ्या घरी आता चालले आहेत. मग आम्ही सर्वजण खूप जण आनंदित होतो की आता प्रत्यक्षात स्वामी महाराज आपल्या घरी चालले. माझ्या घरात होतं, पण स्वामींचा फोटो होता, मूर्ती माझ्या घरी नव्हती. आणि इतकी पांढरी शुभ्र, इतकी स्वच्छ, इतकी छान मूर्ती स्वामींची होती ना, की तिच्याकडे बघून असं मन भरून यायचं की लगेच
नतमस्तक होऊ वाटायचं, इतकी छान मूर्ती होती. मग त्या दिवशी आम्ही खूप स्वागत वगैरे केलं आणि मूर्तीची म्हणजे केलं, स्थापना वगैरे केली आणि घरात बसवलं. जेव्हापासून मूर्ती घरात आली ना, तेव्हापासून खरंच आयुष्यच बदलून गेलं. कारण माझं जे मणका आहे त्याचं खूप प्रचंड मोठं ऑपरेशन अगोदर झालेलं होतं. कारण माझं मणक्यामध्ये खूप प्रॉब्लेम झालेले होते, त्यामुळे ऑपरेशन झालं. आता माझा जो उजवा पाय होता तो देखील दुखायला लागला होता. ज्याप्रमाणे मणका दुखत होता त्याचप्रमाणे माझा पाय देखील दुखू लागला होता. डॉक्टरांनी सांगितले की याचं देखील ऑपरेशन करावे लागेल. आणि जेव्हा मूर्ती घरी आली तेव्हापासून माझा पाय हा दुखायचा पूर्णपणे बरा झाला. हा मला सर्वात मोठा आलेला साक्षात्कार, चमत्कार म्हणलं तरी चालेल. त्यानंतर काय झालं ना, की असंच आम्ही एक दिवस असंच बसलेलो होतो आणि अचानक एक व्यक्ती आमच्या घरी आली. त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये जो देवीचा टाक असतो ना, तो त्यांनी घातलेला होता. मग आम्ही त्यांना बोलवलं, घरात बसवलं आणि चहा पाणी वगैरे दिलं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला आमच्या भूतकाळातील काही गोष्टी आम्हाला सांगितल्या आणि भविष्यात काय घडणार ते देखील सांगितलं. तू खूप कष्टाने इथपर्यंत आली आहे. तुझे संघर्ष आणि तुझा देवावरील खूप विश्वास आहे. तुझे गुरु हे खूप प्रबळ आहेत. तू ज्या गुरूंचा हात धरलेला आहे तो हात कधीच सोडू नको. त्यांनी मला असं सांगितलं. मी म्हटलं, नाही बाबा, मी स्वामींना कधीच सोडणार नाही. माझ्या मुखातून असे शब्द उद्गार निघून गेले. त्यानंतर काय झालं ना, की मग त्या बाबांनी चहा वगैरे घेतला आणि त्यांनी तो देवीचा जो टाक होता तो पूर्णपणे कुंकवाने भरलेला होता. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांच्या बगलेमध्ये एक झोळी होती, त्या झोळीमध्ये हात घातला. झोळीमध्ये हात घातल्यानंतर त्यांनी जे देवीची कवड्याची माळ असते त्यांच्याकडे ती माळ होती, त्यांनी ती माळ बाहेर काढली. आता ती बाहेर काढली, काय करताय आम्हाला काहीच कळत नव्हतं की ही बाबा नेमकी काय करत आहे. मग त्या बाबांनी काय केलं, ती जी कवड्याची माळ होती त्यातील एक कवडी त्यांनी काढून घेतली, अशी तोडली त्याच्यातून आणि मला म्हणे की बाळा एक पेपर आण म्हणे, एक कागद आण. मग मी त्यांच्याकडे लगबगीने गेली आणि एक वहीचं पेज लवकर फाडलं आणि त्यांच्याकडे घेऊन गेली. त्यांच्या हातावर दिलं. मग त्यांनी ती कवडी त्याच्यावरती ठेवली आणि जो देवीचा टाक होता तो पूर्ण यांनी कुंकवाने भरलेला होता. ते कुंकू त्यांनी त्याच्यामध्ये झटकवलं आणि ते त्यांनी अशी पुडी पॅक केली आणि ती माझ्या हातावरती ठेवली आणि म्हटले की बाळा, हे कधीच तुझ्या नवऱ्यापासून लांब ठेवू नको. हे नेहमी तुझ्या नवऱ्याच्या पॉकेटमध्ये किंवा खिशामध्ये ठेव म्हणे, असं ते म्हटले. आणि तेव्हापासून आम्ही नेहमी त्यांच्या खिशामध्ये, पॉकेटमध्ये हे ठेवत असतो. आता ह्या घटनेला जवळपास जेव्हा स्वामींची मूर्ती आली त्याच्यानंतरच, म्हणजे महिन्याच्या आतच ही घटना देखील घडली होती. मग ते प्रत्यक्षात स्वामी होते की कोण होतं हे मलाही माहीत नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला काय वाटतं, ते स्वामी असतील का? आणि त्यानंतर ते म्हटले होते की तुझ्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट येणार आहे, पण याने ते टळले जातील, हे नेहमी त्यांच्या सोबत ठेव. आणि खरंच तसंच काही झालं होतं. कारण माझ्या मिस्टरांचे खूप वेळेस ॲक्सिडेंट होता वाचले. जेव्हा ही कवडी त्यांच्या सोबत होती तेव्हा त्यांना काही एक झालं नाही. मी प्रत्येक वेळेस त्यांना जेव्हा ते बाहेर जातात तेव्हा आठवणीने पॉकेट त्यांच्या खिशामध्ये देत असते. कारण जेव्हा पॉकेट देते तेव्हा ही कवडी त्यांच्या सोबतच असते. काय कोण येतं, कोणत्या रूपात येतं, काही सांगता येत नाही. आपले स्वामी महाराज भक्तांच्या भल्यासाठी, रक्षणासाठी कोणतं रूप घेतील खरंच सांगता येत नाही. मला तरी वाटतं ते स्वामीच होते आणि त्यांनीच आम्हाला ती कवडी दिलेली आहे. स्वामींच्या चरणी आता एकच प्रार्थना आहे की स्वामी, जोपर्यंत तुमची सेवा आमच्याकडून करून घेता येईल तोपर्यंत करा. जोपर्यंत या पृथ्वीवरती तुम्ही आम्हाला ठेवणार आहात तोपर्यंत आमच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीकडून तुमच्या चरणाची खूप निरंतर निस्सीम भक्ती तुम्हीच करून घ्यावी, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. जे कोणी दुःखात आहेत, संकटात आहेत, ज्यांना खरंच तुमची गरज आहे त्यांच्या मदतीसाठी जा आणि जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत मला पोचवा आणि माझ्या मुखातून त्यांना तुमचा मार्ग समजून सांगावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करून मी आज मला आलेले हे अनुभव येथे संपवत आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अशी प्रचिती, किती सुंदर अनुभव आहे. खरंच खूप छान अनुभव आहे ताई, तुमचे अंगावरती शहारे उभे राहिले. खरंच स्वामींची लीला ही आगत आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले
नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.